तर नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। आज परत एकदा घेऊन आले खूप सुंदर अशी स्लीव डिझाइन, जी की आपण आज जरदोजी वर्कमध्ये बघणार आहोत। तर चला मग सुरू करते। जशी की आपण मार्किंग करून घेतो तर तशी सेम मी करून घेतली आहे आणि पासून आपली मार्किंग आहे तिथं मी जरी थ्रेडची आउटलाईन देऊन घेते, 2 स्टिच देऊन घेतलेले आहेत जरी थ्रेडच्या। त्यानंतर हा तंगूस थ्रेड घेतलाय मी इथे। तुम्ही साधा मशीनचा थ्रेड घेतला तरीही चालेल, तुम्हाला जो घ्यायचा आहे तो घेऊ शकता तुम्ही। त्यानंतर इथं अशा प्रकारे मी एक स्टिच देऊन घेतलं तंगूस थ्रेडचं, म्हणजे थ्रेड खालचा वरती काढून घेतला। त्यानंतर इथं परिसो ब्रँडचे शुगर बीट्स घेतलेले आहेत, ते सुईमध्ये अशा प्रकारे भरून घेतले। नीडल्स जी आहे तर ती छोटीवाली घेतलेली आहे शुगर बीटची नीडल्स, आणि त्यानंतर इथं 2-2 मणी टाकते फक्त शुगर बीट्स, जास्त शुगर बीट्स टाकायची नाहीत, अन्यथा ते लूज पडतात। इथं स्टोन चेन घेतली आहे, दोन्ही पण साईडनं जिथं आपलं दंडघेराचं माप एंड होतं तर तिथं मी 1.5 इंच इतकं अंतर जे आहे तर ते सोडून देते। 1 ते 1.5 इंच हे तुम्हाला कंपल्सरी सोडून द्यायचं आहे, जेणेकरून ब्लाऊज घातल्यानंतर तो ज्यावेळेस खालच्या साईडला घासला जातो हात, जिथं आपली फिटिंग असते तिथं, तर तिथं हा ब्लाऊज घासल्यानंतर साडी खराब होते, कारण की स्टोन चेनला वरती जे स्टोनच्या तिथं चिटकवलेलं असतं ना, तर ते धारदार असतं, त्यामुळं साडी खराब व्हायचे चान्सेस असतात। तर त्यामुळं आपण इथं 1 ते 1.5 इंच दोन्ही पण साईडला सोडून दिलं। इथं तुम्ही बघू शकता शुगर बीटची लाईन जी आहे ती लांब आहे थोडीशी, आणि आपण स्टोन चेन जी आहे तर ती 1-1 इंचानं 1.5-1.5 इंचानं आत घेतलेली आहे। दोन्ही पण साईडला हे तुम्हाला अंतर सोडून द्यायचं आणि सेंटरला मध्ये बरोबर ही जी स्टोन चेन आहे तर ती चिटकून द्यायची। त्यानंतर ते दोन्ही पण साईडचे जे गॅप राहतात थोडे-थोडे, तिथं तुम्हाला शुगर बीटची लाईन देऊन घ्यायची एक, जेणेकरून तिथलं अंतर कव्हर होऊन जातं। आणि त्यानंतर वरती पण आपण जशी खालच्या साईडला बॉर्डर देऊन घेतली आहे, तर तशीच शुगर बीटच्या वरच्या साईडनं देखील आपण पूर्ण बॉर्डर देऊन घेणार आहेत, आणि दोन्ही पण साईडला स्टोन चेनच्या साईडला दोन्ही पण साईड जिथं-जिथं आहेत ना, तिथं-तिथं अशा प्रकारे मी शुगर बीट्स अटॅच केलेले आहेत, तिथं तुम्हाला दिसत असेल। त्यानंतर हे जे स्टोन आहेत हे मी पान शेपमध्ये घेतलेले आहेत, आणि साडीच्या कलरचे हे स्टोन आहेत कॉन्ट्रास्टमध्ये, परंतु ब्लाऊजमध्ये साडीमध्ये खूप असा कलरमध्ये जास्त डिफरन्स नव्हता, त्यामुळे ते इतके उठून वाटत नाही तिथं। तुम्ही कोणत्या पण गोल्डन कलरचे घेऊ शकता, किंवा मग साडीच्या कलरचे, तुमच्या साडीच्या कलरचे देखील घेऊ शकता। B700 ग्लू घेतलाय, आणि त्यानंतर बरोबर अर्धा इंचावरती अशी मार्किंग करून घेतली। अर्धा इंचाला कमी घेतलं तरी चालेल, थोडं जास्त घेतलं तरी पण चालेल। फक्त इथं आपण जरदोजी स्टिच करतोय, तर स्टोन बसून जरदोजीच्या लाईन्स बसल्या पाहिजे एवढं अंतर इथं सोडायचं आहे तुम्हाला। आणि हे जे स्टोन आहे तर ते या प्रकारे चिटकून द्यायचे तिथं। तर इथं तुम्हाला स्टोनचा जो पानचा आकार आहे टोक, तो खालच्या साईडला घ्यायचा आहे, वरच्या साईडला नाही घ्यायचा, आणि तिथं देखील अंतर एवढंच सोडायचं की आपली जरदोजीची लाईन बसली पाहिजे, खूप जास्त अंतर देखील सोडायचं नाही आहे। आणि इथं आपण अशा प्रकारे स्टोन चिटकून घेतलेत। आता त्यानंतर वरच्या साईडला आपल्याला मार्किंग करून घ्यायची स्टोनसाठी, म्हणजे ते सुकून जातील। इथं बरोबर जिथं तुमचं स्लीवचं सेंटर येतं तर तिथं अशा 2-2 बोटाने मी खुणा करून घेतलेल्या आहेत। तर फक्त एक अंदाज, हे आपण स्लीवचं मेजरमेंट सारखं आलं पाहिजे आणि दुसरीचं पण सारखं आलं पाहिजे यासाठी। आता इथं मी जिथं-जिथं खुणा केल्या आहेत तिथं-तिथं मी हे बरोबर स्टोन चिटकून देते फॅब्रिक ग्लूनं, खालचे जसे चिटकवले तसेच। आणि त्यानंतर आपण इथं साईडला देखील स्टोन चिटकवणार आहोत, म्हणजे सगळ्या ब्लाऊजवरती आपण स्टोन चिटकवून घेणार आहोत। तर तुम्हाला इथे चिटकवताना काय करायचं आहे, आता हे 2 स्टोन चिटकवलेत ना, ह्याच्याबरोबर मध्ये सेंटरला अशी एक डॉट देऊन घ्यायचं। हे तुमच्या अंदाजाने करू शकता, तुम्हाला कमी जास्त किती करायचं आहे। मी ज्या प्रकारे केलं आहे तुम्हाला त्या प्रकारे सांगते। आणि हे पान स्टोनचं जे टोक आहे ते वरच्या साईडला दिसते, खाली जे बॉर्डरला लावले आहे ते खालच्या साईडला आहेत, आणि वरती जे लावले आहेत त्यांचं तोंड वरच्या साईडला आहे। इथं घेतलेली आहे मी जरदोजी। जरदोजी ही आपण खालच्या ज्यावेळेस पान स्टोनला कटिंग करते मी सध्या, तर इथं काय तुम्हाला मेजरमेंट वगैरे घेऊन कट करायची नाही आहे, कारण आपल्या एक सलंग जरदोजी स्टिच करत जायची आहे, त्यामुळे असे मोठे-मोठे पीस मी कट करून घेतलेले आहेत। ज्यावेळेस वरचं आपण स्टिच करणार त्यावेळेस मी मेजरमेंट घेणार आहे जरदोजीचं, आणि ह्या प्रकारे इथे सुईमध्ये भरून घेतली आहे जरदोजी। आणि इथून तुम्हाला आता स्टार्ट करायचे जरदोजी वर्क करायला। जरदोजी वर्क हे थोडंसं नाजूक असतं, तर याचा व्हिडिओ लवकरच डिटेल्समध्ये बनवून मी तुमच्यासोबत शेअर करेल। आता इथं इतकं पण डिटेल्समध्ये सांगता येत नाही आहे, कारण की इथं तुम्हाला जरदोजी जी आहे ती सुईमध्ये भरून घेतली तुम्ही, आणि त्यानंतर तुम्हाला तिच्या आतल्या स्टिच टाकत जायचे। तर इथं बघू शकता माझ्याकडून काय झालं होतं, इथं फॅब्रिक ग्लू व्यवस्थित सुकलेला नव्हता, आणि त्यामुळं इथं तो ग्लू जो आहे ना तर तो सुईला चिटकला, आणि मग ते
सुई खाली जायची आणि वरती यायचं तिला जरदोजी गुंडाळी गेली. त्यामुळे मग माझा धागा सुईतला निसटला. मग मला इथं धागा मी आतमध्ये सुईत असे व्यवस्थित हे खालीवर खालीवर करून तो धागा सापडला. तो सुईमध्ये गुंतवला आणि त्यानंतर पुढची स्टिच घेतले. तर ही क्लिप मी एडिट केलेली नाही आहे, कारण की खूप जणांचे हे प्रॉब्लेम येतात खूप जणींसोबत. तर त्यांना पण कळायला पाहिजे की हे प्रॉब्लेम सगळ्यांसोबत येतात. असं जर झालं तर तुम्ही ते तेवढी जरदोजी जेवढी लाईन तुम्ही केली आहे तिथली लाईन तुम्हाला काढून टाकायची आहे आणि परत खालचा धागा तुम्हाला सापडवायचा आहे. की आपण आपला जो धागा आहे तो कुठं सापडतोय आपल्याला तिथं सापडून तो तिथून परत आपल्याला वर्क सुरू करायचा आहे. तर हा प्रॉब्लेम येतो, त्यामुळं एवढं पण काय खचून जायचं नाही, कारण की विषय काय होतो, वर्क करताना कंबर वगैरे खूप दुखतं आणि मग आपण आपली चिडचिड व्हायला सुरुवात होते. तर असं करायचं नाही. हे सगळं प्रॅक्टिसने जमतं. जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं पटकन जमतं. मी असं म्हणेल, क्लास कुठेही केलेला असू द्या, फक्त प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे याच्यामध्ये. यासाठी हे बघू शकता, पूर्ण जेवढं पण आहे आपण तेवढे खालचे जे स्टोन आहेत त्याला अशा प्रकारे वर्क करून घेतलेलं आहे एक सलंगमध्ये. त्यानंतर आता वरती जे आपलं राहिलेलं स्टोन आहेत वरचे, तर ते आपल्याला इथं हायलाईट करायचे आहेत. तर इथं बघू शकता अशा प्रकारे तुम्ही धरायचं आहे जरदोजी बरोबर राऊंडने आणि इथं बघायचं किती मेजरमेंट येते आणि त्यानुसार कट करून घ्यायचे आणि हिच्या अंदाजाने आता उरलेले जेवढे पण तुकडे पीस आहेत ना, तर ते करून घ्यायचे आहेत तुम्हाला. तर एक अंदाज घेऊन नंतर केलं तरी पण चालेल, परंतु म्हणजे तुम्ही कसं पण करू शकता, कारण की एवढं मोजायला पण शक्य होत नाही. त्यामुळं अंदाजाने करायचं आहे इथं कटिंग. तर अशा प्रकारे मी इथं कटिंग करून घेतलं आहे. आता त्यानंतर परत जरदोजी सुईमध्ये भरून घ्यायची आहे. इथं मी भरती आहे तशी आणि त्यानंतर मग पुढचं वर्क करायचं आहे. तर जरदोजी ही स्प्रिंग टाईप असते, ती थोडीशी नाजूक असते, त्यामुळे ते वर्क पण नाजूकच असतं. त्यामुळे त्याचा रेट घेताना पण व्यवस्थितच घ्यायचा आहे. इथं मी ब्लाऊजच्या एंडिंगला सांगणार आहे की याचा रेट मी किती घेतलेला आहे फिक्समध्ये. तर इथं अशा प्रकारे जरदोजी जी आहे तर ती आपली स्टिच करून झाली आहे. थोडीफार उरली तर तिथंच खाली एक स्टिच घ्यायचा आडवा आणि तिथंच ती फिक्स करून द्यायची, कारण आपण एकदा घेतलेली जरदोजी कट करू शकत नाही. अशा प्रकारे मी पूर्ण ब्लाऊजला जरदोजी इथं अटॅच करून घेतली. त्यानंतर हे मी 3 नंबरचे मणी घेतलेले आहेत आणि हे देखील सुईमध्ये अशा प्रकारे भरून घ्यायचे आहेत. आणि इथं आपण आता प्रत्येक याला बुट्टी देणार आहोत. वरचे जे स्टोन आहेत त्याला देखील आणि खाली जे एक सलंग स्टोन लावले आहेत याला देखील. तर इथं 2 मणी टाकते, त्यानंतर परत त्या मण्यांच्या मधून स्टिच घेते आणि वरती त्याच्या टोकाला 1 मणी टाकते. असे 3 मण्यांची बुट्टी देऊन घेते आणि त्यानंतर मग इथे याला लॉक करून देते. तर प्रत्येक स्टोनला अशा प्रकारेच करायचे. वरचे जे स्टोन चिटकवलेले आहेत त्याच्या देखील खालच्या साईडला बरोबर ह्या सेम बुट्टी देऊन घ्यायच्या आहेत. आता एवढं सगळं दाखवत बारीक बसत नाही आहे, कारण की खूप वेळ जाणार आहे. इथं बघू शकता वर्क कंप्लीट झालेलं आहे. वरच्या साईडला देखील बुट्टी देऊन घेतलेली आहे. मी तुम्हाला ही स्लीव डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. ह्या ब्लाऊजचा फायनल लुक देखील तुमच्यासोबत शेअर केलेला आहे मी याआधी. यांच्या घरातले 4-5 ब्लाऊज होते आपल्याकडे ते सगळे, आणि याचा रेट जो आहे तर तो मी आरी वर्क करायचा 1300 रुपये घेतला होता आणि प्लस शिलाई जी आहे तर ती 350 रुपये. असं मिळून याचा रेट जो आहे तर तो मी 650 रुपये घेतला होता. ब्लाऊज कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.